हाय हॅलो, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच राहा. सर्वांना सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ. तर हे बघा, मी गॅस क्लीन करते कारण माझे दूध उतू गेलं. मी गेले म्हटलं 1 लिटर दूध आहे, काही वाया जाणार नाही. त्या हिशोबाने ना मी म्हणजे गॅसवर ठेवून दुसरं काम करायला गेले, पण जे काम आहे ते तर काही पूर्ण झालं नाही. त्यात मला हा वाढवा झाला कामाचा. तर चला ठीक आहे, गॅस वगैरे तर धुवून झाला. तसा गॅस धुवायचाच होता, पण काय होतं ना की दूध उतू गेल्यावर आहे ना, दूध किती उतू गेलं याकडे माझं लक्ष नसतं, पण ते मला जो गॅस धुवायचा येतो ना तो थोडा मला कंटाळाच येतो बरं का. तर चला जाऊ द्या, झालं आता ते काम. तर आता हे बघा, हा आमचा गुरुवारचा बाजार, म्हणजे आमच्या इथे ना गुरुवारचा बाजार भरतो. त्यातून मी हा रात्रीच भाजीपाला आणला होता. तर भाजीपाला कसा तिथे छान फ्रेश असतो, त्यामुळे मी गुरुवारच्या बाजारामध्येच भाजीपाला घेते. आणि सर्वात महत्त्व सांगू, थोडा स्वस्त पण मिळतो. नाही तर मुंबईसारख्या ठिकाणी भाजीपालासुद्धा बापरे बाप भरपूर महाग असतो. त्यामुळे मी शक्यतो त्या गुरुवारच्या बाजारातूनच भाजीपाला घेऊन येते. तर हा भाजीपाला मी आता रात्रीच आणला आहे, पण ना रात्री भाजीपाला आणल्यानंतर ना मी लागले जेवण बनवायला, आणि मग त्यात माझा एवढा टाईम निघून गेला ना, त्यामुळे तो मला काय फ्रीजमध्ये स्टोअर करता नाही आला. पण तसंही मी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकत नव्हते, कारण हे बघा, माझा भाजीपाला स्टोअर करण्याची पद्धत अशी आहे की मी सगळा भाजीपाला ना सगळ्यात पहिले स्वच्छ धुवून घेते. त्याच्यामागचं कारण कसं आहे ना, की मला ती सवयच आहे पहिल्यापासून की भाजीपाला धुवून वगैरेच फ्रीजमध्ये ठेवायचं. त्याच्यामागची कशी 2 कारणं असे असतात की भाजीपाल्याला जी घाण लागलेली असते ना, धूळ माती, तर ती ना फ्रीजमध्ये होत नाही. आणि कसं आहे ना, बऱ्याच म्हणजे कसं तिथं भरपूर लोकांचे हात वगैरे पण लागलेले असतात, तर ते काही बरोबर वाटत नाही. त्यामुळं आणल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवला ना तर ते बरं असतं. आणि दुसरं कारण म्हणजे कसं, की जेव्हा आपण भाजीपाला बनवायला घेतो ना, तिथे आपला सगळ्यात मोठा टाईम वाचतो. तर तो म्हणजे हा की भाजीपाला तो धुवा, नंतर तो थोडा सुकल्यानंतर कापायला घ्या, त्यानंतर भाजी बनवा. तो हा सगळ्यात मोठा टाईम आपला वाचतो ना तिथे. तर तुम्ही पण मी म्हणाल असंच करत जा, आणल्यानंतर स्वच्छ धुवून वगैरे मग फ्रीजमध्ये स्टोअर करत जा. त्यानंतर आता हे सुरण पण मी तसंच फ्रीजमध्ये ठेवत नाही, कारण त्याला बघा किती माती वगैरे असते. आणि आपण कसं फ्रीज साफ वगैरे करूनच शक्यतो भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवतो ना, तर मी तेच करते. ज्यावेळेस भाजीपाला पूर्ण संपतो ना, त्यावेळेस म्हणजे फ्रीज साफच करते. तर ते तर मला आता पुढे दिसेलच की मी फ्रीज पण साफ करायला घेतलं आहे. तर आता हे म्हटलं, सुरण कट वगैरे करून त्याचे सगळे ते मागचे साल आहे ना ते खराब काढून सुरण कट करून घेते. तर बाकी सुरण साफ करताना आणखी एक सांगेल मी, की तुम्ही असं सुरण वगैरे आणलं ते कट करत असाल ना, तर सगळ्यात पहिले हाताला ऑइल लावत जा, नाही तर खूप खाज येते हाताला. त्याशिवाय सुरण कट नका करत जाऊ. तर हे आता सुरण कट केलं, तेही मी धुवून वगैरे स्वच्छ करून ठेवते. बाकी भाज्या तर मी धुतल्याच होत्या, त्या आणून ठेवल्या होत्या मी फॅन खाली सुकण्यासाठी. तर आता म्हटलं ह्या इकडे सुकता येतोपर्यंत चला आता फ्रीज म्हटलं स्वच्छ करून घेऊ. तर फ्रीज स्वच्छ करायचं म्हणजे मला काही जास्त नाही करायचं आहे. मी डीप क्लीन तर करणारच नाही आहे फ्रीज, कारण मी म्हणजे माझं चालूच असतं वरच्यावर फ्रीज वगैरे साफ करणं. जेव्हा हे भाजीपाला संपतो तेव्हा मी फ्रीज साफच करून घेते. त्यामुळे मी हे बघा फक्त कपड्याने फ्रीज साफ करणार आहे. आणि ते बघा म्हणजे त्या कप्प्यातून जे तुम्ही मला सुकं नारळ खोबरं काढताना बघितलं ना, तर मी खोबरं पण फ्रीजमध्येच ठेवते. त्याच्यामागचं कारण हे की खोबऱ्याला म्हणजे बुरशी लागत नाही. आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा ते म्हणजे किसायला घेतो ना, तर ते लवकर किसलं जातं, कारण त्याला तो ओलावा असतो ना, त्यामुळे ते ना लवकर किसलं जातं. मी तुम्हाला पण हेच सजेस्ट करेल की तुम्हीही खोबरं आहे ना फ्रीजमध्येच ठेवत जा. बाकी अशा पद्धतीचं मी क्लीन करत आहे फ्रीज. कसं क्लीन केलं ना फ्रीज, तर जरा भाजीपाला वगैरे ठेवायला पण बरं वाटतं. आणि आपण एक म्हणतो ना की फ्रीजचा मेंटेनन्स वगैरे तेही म्हणजे कमी येतो. आपणच आपल्या वस्तूंची काळजी घेणं गरजेचं आहे ना. होतो थोडा त्रास, पण घेतलीच पाहिजे वरच्यावर काळजी. आणि त्याच्यात आपण आपल्या खाण्याच्या वस्तू ठेवतो, तर ती तर वस्तू स्वच्छ ठेवलीच पाहिजे ना. तर अशा प्रकारे मी आता ते फ्रीज स्वच्छ करून घेतलं आहे, आणि बाहेरून पण त्याला कपडा मारून घेतला. तसं रोजच्या म्हणजे क्लिनिंगमध्ये असताना रोजच्या कामांमध्ये मी तिथल्या तिथे आपण जेव्हा किचन वगैरे साफ करते तेव्हा माझं फ्रीजला बाहेरून कपडा म्हणजे मी मारतच असते. तर चला आता मी म्हटलं इकडे म्हणजे फ्रीजचं पुसून वगैरे झालं, तर इकडे आता ह्या सगळ्या भाज्या सुकल्या आहे त्या घेते म्हटलं कट करून. मी म्हणजे अशा भाज्या ज्या आपल्याला निसून सोलून ठेवता येईल ना, त्या सगळ्या निवडून घेते. तर ही मी पापडी निवडते. तुम्हाला सांगू ना, मला पापडी बिलकुल आवडत नाही, पण मिस्टरांना आवडते, त्यामुळे मी ती घेऊन आले आणि ती पण मी कट करून वगैरे ठेवली. त्यानंतर इथे आता मी पाण्याच्या बाबतीत तर मी तुम्हाला एक सांगेल की तुम्ही जेव्हाही कधी
म्हणजे 2-1 तासाचे कामं करायला बसणार असेल ना, तर तुम्ही स्वतःच्या जवळ पाणी हे नक्की घेऊन बसत जा. कारण लेडीजचं कसं असतं ना, कामामध्ये लेडीज एवढ्या मग्न होऊन जातात की त्यांना पाण्याचं वगैरे असं लक्ष राहत नाही. तहान पण लागते ना, तरी काही काही वेळेस आपण उठायचा खूप कंटाळा करता. तर प्लीज मी तुम्हाला सांगेल, असं कोणतेही 2-3 तासाचं काम करायला एका जागी बसत असाल तर स्वतःकडे प्लीज म्हणजे दुर्लक्ष करू नका. तर काय, फक्त एक बॉटल तर जवळ घेऊन बसायची असते, तर ती जवळ घेऊन बसत जा. आपल्याला हेल्थकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर हे बघा, आता ही भेंडी पण मी खूप दिवसांनी आणली. आयान म्हणतच होता की भेंडीच आणली नाही आहे, पण भेंडी ना बाजारात व्यवस्थित मिळतच नव्हती. ह्यावेळेस चांगली मिळाली म्हणून मी घेऊन आले. आणि मग दुपारी आयनला शाळेत जायचं होतं ना, तर त्याआधी म्हटलं आयनला मस्त आता गरम गरम करून देते. हेही मध्येच एक काम मला झालं होतं, पण मग हे सकाळीच मी करून ठेवण्याऐवजी मी फ्रीज आवरणं आणि भाजीपाला क्लीन करणं जास्त गरजेचं समजलं. कारण खूप गरमी वाढत होती ना, आता ऑलरेडी रात्रभर माझा भाजीपाला बाहेर होता आणि त्या गरमीने अजून म्हणजे भाज्या खराब झाल्या असता. त्यामुळे मी पहिले फ्रीजचं कामावरून घेतलं, त्यानंतर त्याला जेवायला बनवून दिलं. ते बघा, आता स्वच्छ केलेला जो भाजीपाला आहे ना, तो मी डब्यांमध्ये भरत आहे. डबे म्हणजे मी घरातलेच यूज करते. मी काय असं स्पेशली हे नाही केलं आहे, म्हणजे असं कंटेनर वगैरे नाही मागवले फ्रीजचे. घरात जे आपले डबे असतात ना, तेच मी यूज केले. आणि हे जे ब्लॅक डबे आहे ना, ते आपण कसं पार्सल आणतोच ना आता बाहेरून खाण्यासाठी वगैरे, तर ते डबे मी अशा प्रकारे युटिलाइज करते. तर तुम्ही बघा, फेकत नका जात जाऊ. हे डबे ना असे काही भरून ठेवायला खूप कामं येतात. हां, आता ज्यांच्याकडे स्पेशली म्हणजे फ्रीजचे भांडी, फ्रीजचे कंटेनर असतील त्यांची गोष्ट वेगळी. पण ज्यांच्याकडे नसतील त्यांनी अशा प्रकारे ह्या डब्यांचा यूज केला ना, तर छान होतो. आणि आता हे जे मी भांडं म्हणजे भरते, त्यामध्ये ज्या नेटच्या पिशव्या आहे ना, त्या मी दादरून घेतल्या होत्या. तर या पण खूप छान आहे. म्हणजे याच्यामध्ये आपण कसं ना की लिंबू, परत काकडी वगैरे असं ठेवून आहे ना व्यवस्थित ठेवू शकतो. म्हणजे त्या भांड्यामध्ये पण अशी गर्दी होत नाही. आता आणि वांगी पण मी म्हणजे वांगी सांगू ना, मी फ्रीजमध्ये शक्यतो ठेवत नाही. मी आणल्यावर लगेच करते. पण रात्री तो भाजीपाला आणला होता, त्यामुळे रात्री करणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी आज संध्याकाळी तर ते करणारच आहे. कारण मला वांगी फ्रीजमध्ये ठेवून आहे ना, म्हणजे ठेवलेली भाजी ना मला आवडतच नाही. तर चला, आता सगळं सामान म्हटलं फ्रीजमध्ये लावून घेते. भाजीपाला निवडून वगैरे स्वच्छ झाला आहे, कंटेनर म्हणजे डब्यांमध्ये वगैरे पण भरून झाला आहे. तर तो पण आता फ्रीजमध्ये वगैरे लावून घेते. बराच उशीर झाला आहे आज कामांना, म्हणजे 2-2, 3-3 कामं एकसोबत म्हटलं तर वेळ जाणारच ना. तर 3 ते 4 तर वाजूनच गेले. तर चला, आता हे बघा तुम्ही मी कसे ठेवते फ्रीजमध्ये. तर हे छोटे छोटे डबे, तर बघा हे डबे ना ठेवल्यामुळे हा जो कप्पा आहे ना, तर या कप्प्यामध्ये मी डबे ठेवते. त्यामुळे कसं एक सुटसुटीत आणि व्यवस्थित वाटतं ना. तसं फ्रीज खूप गजगज भरलेलं वगैरे वाटत नाही. त्यानंतर ह्या वरच्या कप्प्यामध्ये ना मी बटर वगैरे म्हणजे ठेवते. आणि खालीत आता हा बघितला तुम्ही, तिथे मी पुन्हा एकदा कपडा मारलाच. आणि म्हटलं हे कसं खाली ठेवलेलं होतं, तर ते पण खराब झालं असेल, तेही पुसून मी व्यवस्थित ठेवून दिलं. तर जर मला आणखी तुम्हाला सांगायचं होतं एक, म्हणजे की बहुतेक व्हिडिओमध्ये ना तुम्हाला ते दिसलं नसणार, तर मिरची, जी आपली हिरवी मिरची असते ना, तर तिचे देठ काढूनच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत जा. ती म्हणजे भरपूर दिवस टिकते. मी तशीच करते, फ्रीजमध्ये त्याचे देठ काढून ठेवते. नाहीतर बिना देठ काढून ठेवल्यानंतर बघा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ती मिरची म्हणजे लालसर होतेच. त्यानंतर आणखी मला एक सांगायचं होतं की मी ना ह्या कप्प्यामध्ये तूप, आपलं गावठी तूप असतं ना, ते ठेवलं आहे. पण त्याचं ना मला खूप म्हणजे मी तूप आहे ना फ्रीजमध्येच ठेवते. तर ते जेव्हा मी कट केलं ना, तर त्याला मी कट केलेल्या भागाला मी पुन्हा पॅक करण्यासाठी ना, तर हे कपड्याचा जो चिमटा असतो ना, त्याचा यूज केला आहे. तर त्याच्याने ते पॅक होतं. कसं एमर्जन्सी वेळेला काही सापडलं नाही ना, तर त्याचाही यूज आपण करू शकतो. ते छान प्रकारे पॅक राहतं आणि सांडण्याचं वगैरे टेन्शन राहत नाही. तर बघा, बाकी सर्व फ्रीज मी कसं ठेवलं आहे ते तुम्हाला तर दाखवलंच आहे. आणि फ्रीजमध्ये माझी आणखी एक म्हणजे सवय, की मी फ्रीजमध्ये कोणतीही गोष्ट उघडी ठेवत नाही. म्हणजे दूध आणि आपल्या केलेल्या भाज्या ज्या उरलेल्या असतात त्या आपण ठेवतो ना फ्रीजमध्ये, त्या मी कधी उघड्या ठेवत नाही. कारण त्या उघड्या ठेवल्यानंतर एकमेकांना त्याचा वास लागतो आणि नाही आवडत ते, म्हणजे चांगले नाही वाटत. त्यानंतर मी फ्रीजमध्ये नेल पेंट ठेवते. त्या नेल पेंटही सुकत नाही लवकर. आणि फ्रीजमध्ये आणखी एक गोष्ट ठेवायची, म्हणजे जी क्रीम असते ती थंड जागेतच ठेवावी लागते. सोप्रोमायसिन ही क्रीम माझ्याकडे नेहमी असते, कारण जखमेवर आहे ना ही खूप खूप चांगली आहे. म्हणजे कोणतीही जखम होऊ द्या, रॅशेस होऊ द्या, आपल्याला लागल्यानंतर, कट केल्यानंतर, ही म्हणजे छान क्रीम आहे. तुम्हीही बघा, आणून ठेवा घरामध्ये, कारण लहान मुलं असतात ना, तिथे लागतेच.
त्यानंतर मी फ्रीजच्या ह्या कप्प्यामध्ये अंडी असो किंवा नसो किंवा ठेवायला म्हणजे अंडीची खरं तर ती जागा आहे, पण जास्त तर अंडी नसतात, त्यामुळे इथे ना मी लिंबू कट करून ठेवते. लिंबू कट करून ठेवल्यामुळे आपल्या फ्रीजला वास येत नाही. तर अशा प्रकारे बघा मी हे फ्रीज माझं स्टोअर केलं आहे. तर चला आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाकी माझं फ्रीज वगैरे आवरून झालं आहे. मी त्याच्यामध्ये भाजीपालाही कसा स्टोअर केला हे मी तुम्हाला दाखवलं आहे. आता बाकीचे सर्व कामं मी यानंतर आवरणार आहे. जसं त्याला मी जेवण बनवून दिलं त्याचं भांडी वगैरे तर राहिली आहे, ते मी सर्व आवरून घेते. बाकी तुम्हाला माझं म्हणजे फ्रीजमध्ये जो आठवड्याचा भाजीपाला आणतो ती स्टोअर करण्याची पद्धत जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी आता श्री स्वामी समर्थ.